नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि आज सकाळपासूनच जर आपण संपूर्ण शहरामध्ये जर पाहिलं तर उमेदवार जे आहेत ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण आहोत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या उमेदवारांमध्ये सरळ लढत जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। आपल्यासोबत भाजपचे उमेदवार आहेत, अंकिता शिंदे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या प्रभागाच्या विकासाच्या नेमक्या संकल्पना काय आहेत त्या जाणून घेऊयात। ताई, आपलं माय महानगरमध्ये स्वागत आहे। आपण गेल्या अनेक दिवसांपासून या प्रभागामध्ये प्रचार करत आहात। या प्रभागाकडे जर आपण पाहिलं संमिश्र वसाहतीचा असा हा भाग आहे। काय या प्रभागाच्या समस्या आहेत आणि काय विकासाच्या संकल्पना आपल्या आहेत? नक्कीच प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत, रस्ते, पाणी, वीज वगैरे। तर केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात पण आपलं सरकार आहे, तर त्याच पद्धतीने महापौर पण नाशिकमध्ये आपलाच बसेल आणि आपल्याला वरतून निधी आणता येईल आणि भरपूर विकास कामे करता येईल। निश्चितपणे, पण तुम्ही कोणता विकासाचा अजेंडा घेऊन आज मतदारांसमोर जाता? आपले विकासाचा अजेंडा म्हणजे जे रस्त्याची रुंदीकरण असेल, परत आपली गोदावरी नदी कशी स्वच्छ सुंदर राहील याकडे आमचा कल राहील। आपल्यासोबत आमदार सीमा हिरे देखील आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। ताई, काय सांगाल, एकूणच जे शहरामध्ये आपण प्रचार करत आहात, भारतीय जनता पार्टीचं कसं वातावरण आपण बघतायत, मतदारांमध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद आपण बघत आहात? खूप चांगला असा प्रतिसाद नागरिकांचा प्रत्येक ठिकाणी मिळतो आहे। आज प्रभाग 8 मध्ये बाईक रॅलीला सुरुवात होते आहे आणि तुम्ही बघत असाल मोठ्या संख्येने युवक आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 15 दिवसापासून हा प्रचार अतिशय जोमाने सुरू आहे आणि आता तर तो शिगेला पोहोचलेला आहे। मला वाटतं लोक आता फक्त वाट बघतायत की कधी मतदानचा दिवस येईल आणि आम्ही बीजेपीच्या कमळासमोरचं बटन दाबू। या गेल्या 9 वर्षापासून म्हणजे 5 वर्ष जेव्हा त्यांचा कार्यकाळ होता, इथे कुठलंही काम ठोस असं काम त्यांनी केलं नाही। त्याचबरोबर कायम इथे दहशत असेल किंवा कुठल्याही कामाला अडकटी असेल अशा पद्धतीचं काम हे गेल्या 5 वर्षात त्यांच्याकडून झालं आणि विविध पक्षांमध्ये उड्या मारणं किंवा स्वतःचा असा काही अजेंडा नसणं असं प्रमुख कारण खरं तर लोकांमध्ये नाराजीचा आहे आणि सगळ्यांचा कल हा भारतीय जनता पार्टीकडे आहे। कारण मोदीजींवर असलेला विश्वास, देवेंद्रजी करत असलेले महाराष्ट्राची कामं आणि नाशिकमध्ये सुद्धा तोच अजेंडा घेऊन ते आलेले आहेत। परवाच आपण बघितलं असेल जी सभा झाली मुख्यमंत्र्यांची, त्यांनी अतिशय चांगल्या कामांचा उल्लेख त्या सभेमध्ये केलेला आहे आणि मला खात्री आहे की हा भारतीय जनता पार्टीचाच खरं तर पूर्ण मतदार आहे इथे आणि ते पूर्णपणे चारही सगळ्या उमेदवारांना ते विजयी करतील। मागच्या पंचवार्षिक मध्ये देखील भाजपची शहरामध्ये सत्ता होती, तुम्ही देखील आमदार आहात। नव्यानं काय अजेंडा आहे भाजपचा या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनात? नव्याने अजेंडा म्हणजे आता 2027 साली कुंभमेळा येतो आहे आणि त्यामुळे त्या धर्तीवर खूप मोठ्या प्रमाणात 30,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। खास करून या प्रभागात जर सांगायचं झालं तर सोमेश्वरचा खूप मोठ्या घाटाचं सुशोभीकरण इथे होणार आहे आणि त्याचबरोबर रिंग रोड जो सातपूर हा पूर्ण दळणवळण जी वाहतूक कोंडी होते ते सोडवण्याकरता आणि दळणवळण वाढलं तर निश्चितच प्रगती होते। त्यामुळे पूर्ण सातपूर असेल या सगळ्या भागाला या रिंग रोडचा फायदा होणार आहे। जवळपास 10,000 कोटी रुपये खर्च करून हा रिंग रोड होणार आहे। त्यामुळे तुम्ही स्वतः बघाल की 2 वर्षांनी पूर्ण नाशिक शहराचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल। इथे आपल्या या प्रभागाच्या उमेदवार आहेत, उषा बेंडकुळे आहेत। ताई, काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही या प्रभागामध्ये फिरत आहात, जनतेच्या काय अपेक्षा आहेत? जनतेच्या अपेक्षा गेल्या जे मागचे काही नगरसेवक होते त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या नाही आणि आम्ही आता जो प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीचा, लोकांच्या खूप समस्या आहे, रस्ते, पाणी, लाईट, कुठे स्ट्रीट लाईट नाही आहे, तर कुठे उद्यानं विकसित नाही, ज्येष्ठ बसायला बेंच नाही आहे, चेन चोरी होत असतात, गुंडगिरी वाढलेली आहे। आम्ही असं भुईमुक्त असं नाशिक करणार आहोत या ठिकाणी। प्रवीण पाटील आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, काय सांगाल, एकूणच काय अजेंडा आपण या विकासाचा ठेवलेला आहे? अजेंडा म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या चिन्हावर विकास म्हणजे आज कमळ। अजेंडा म्हणजे आम्ही गेल्या पुढच्या 25 वर्षापर्यंत काय देऊ शकतो लोकांसाठी हा आम्ही आमच्या आमदारांच्या माध्यमातून घेऊन चाललोय। रोड, वॉटर, गटर, मीटर हाच उद्देश असतो आणि लोकांना पुढच्या 25 वर्ष आम्ही काय देऊ शकतो हा अजेंडा घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जातो। आम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांचा अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतोय, तुमच्यासारखे चेहरे आम्हाला चांगले मिळाले आणि आमच्या ताईंच्या माध्यमातून जे आम्ही कामं केले ते लोकांसमोर मांडतो, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी चारही उमेदवार निश्चितपणे उमेदवार निवडून येईल। दुसऱ्या आपल्या ज्या उमेदवार आहेत कविता लोखंडे आहेत, काय आव्हान वाटतं, कोणाचं आव्हान वाटतं तुम्हाला या प्रभागात?
आपलं भारतीय जनता पार्टीचंच आपल्याला वाटतंय, कमळच हे याचेच मी आव्हान देते. कमळ नक्की 100% आम्हाला ह्या प्रभागात खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. लोकांच्या खूप समस्या आहे, पण आम्हाला खूप छान त्यांनी हे केलंय. त्याच्यामुळे मी आव्हान करते, आता येणार तर भाजपच येणार आहे. निश्चितपणे या सर्व उमेदवारांनी एक प्रकारचं आवाहन केलेलं आहे की विकासाचा अजेंडा जे आहे तो जनतेसमोर घेऊन जात आहेत आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला जनता मत देईल आणि कल देतील असा विश्वास जो आहे तो या मतदारांनी या उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.